हे बघा मला SRTची टोपी भेटले, SRT शेतकरी. आणि इकडे कचरा जाळण्यासाठी पेटवलं, हा कचरा जाळण्यासाठी पेटवलं. आणि इकडे बघा कशी केळीची अवस्था झाली. हे बघा सर्व केळी जळून गेल्या. ह्या बघा कशा सर्व केळी जळून गेल्या. कचरा पेटवला होता मिस्टरांनी आणि गेले घरी, आणि इकडे केळी जळून गेल्या. बघा सगळ्या केळींची वाट. आता इथे नवीन केळी येत आहेत बघा ह्या, आणि ह्या तर पारच जळून गेल्या. आता या नवीन केळी लावलेत आम्ही. आणि ही बघा मस्त पपई, ही बघा किती मस्त पपई आहे, लांब लांब मस्त पपई आहे. आता पिकल्यावर कशी गोड आहे का कशी समजेल. मला वाटते एकदम भारी असणार ही पपई. इकडे बघा आमच्या इकडे ठोंबरवाडी आहे, इकडे पण केळीची झाडे लावलेत, तुम्हाला दाखवतो आम्ही. लय भरपूर ऊन आहे ना, भरपूर ऊन आहे म्हणून टोपी घालायला लागलं मला. इकडे गजुबो बांधलाय बघा, इकडे गजुबो बांधलाय. आणि इकडे कधी हात हे ठेवलेत मला माहितीच नाही, मी पहिल्यांदाच बघते. मालकिनीला हात ठेवलेत ते माहिती नाही. हे बघा पपई, हा स्विमिंग पूल. इकडे अशी आमची झाडे लावलीत. आता यावर्षी पावसाळी अजून लावू, फक्त वेळ भेटला पाहिजे. कामं भरपूर असतात ना, वेळ भेटत नाही. इकडे बघा भाजी लावली होती, त्याच्यात गवत झालं. वेळच भेटत नाही, खूप कामं असतात. ही बघा एवढी पपईची झाडे लावलीत मी यावर्षी. भरपूर लावली होती, इथे JCBने तोडली. बघा या वर्षी अजून लावणार. मला झाडं लावायचं खूप वेळ आहे. आणि भाजी त्याच्यामध्ये गवत झाले, काढायला टाइम नाही. बघा किती ऊन आहे इकडे आमच्याकडे. मुळा किती मोठा झाला मी तुम्हाला दाखवतो. हा बघा आमच्या इथून जवळच रोड आहे. हा बघा कसला मोठा मुळा झालाय. हे बघा कांद्याला कसं बियालंय बघा, बघा कसला मोठा मुळा. पहिल्यांदाच मी बघितले आमच्याकडे या जमिनीमध्ये. आणि इकडे पण झालंय. ती होती ना त्याला गुरांनी खाल्ली. बघा कांद्याला तर बी येणार. हे कांदापात चायनीजसाठी आम्ही वापरतो, पण त्याला आता बी आलं. आणि इकडे माटाची भाजी लावलेली, हे बघा गुरांनी खाल्ली, कशी घाण केली गुरांनी. हे बघा सगळी गुरांनी खाल्ली. आणि आता इथे कारले लागलेत बघा किती मस्त. भरपूर ऊन आहे ना, त्याच्यामुळे सुकलेत ती जरा. हे बघा किती कारले लागलेत बघा. बघा कसलं मस्त कारलू झाले ना. कारले औषधी असतात, अंगाला खाज नाही येत. आणि आता ह्या मांडवावर जाणार ती. हे बघा कारले. आणि हा दुधी भोपळा, हिंदीमध्ये त्याला लौकी म्हणतात. हे बघा हा दुधी. जास्त ऊन आहे त्याच्यामुळे सुकते सगळं झाडं. रोज पाणी घालतो आम्ही तरी पण सुकले बघा. आणि मोरी, मोरीला शेंगा आल्या, ते शेंगांमध्ये मोरीचे दाणे असतात. आपण डाळ तडका देतो ना, त्याला ही मोरी लागते. हिला फळं लागणार या पपईला. कशी मस्त पिवळी फुलं आलेत बघा पपईला. अशीच पपई भरपूर आमच्याकडे आली होती, खूप लागलेली. त्यांच्या बुडाशी ना मी कोंबड शीट टाकलं. असं हे असतं ना मुळ्या, तिथे मी कोंबड शीट टाकलं. म्हणजे कोंबड्यांचं हे खत असतं ना, ते टाकलं. त्याच्यामुळे तिथे किडी आल्या आणि त्या मुळ्या खाल्ल्या झाडाच्या, आणि ती सर्व लागलेल्या पपया मरून गेल्या. झाडच मरून गेली. आता नाही खत घालणार. हे बघा कलिंगड, ते कलिंगड फुलले बघा आता.
हे बघा हा कलिंगडाचा ताण आहे, त्याला छोटं कलिंगड भाजले बघा. हे बघा छोटं कलिंगड दिसलं, छोटं कलिंगड. हे बघा पावसामध्ये वारेने हे केळीचं झाड पडलेलं, तिला आम्ही परत लावलं आणि त्याला बघा आता कसं केळ आले, नवीन केळ आले सोंडगं. इथे तर नुसता खडकच आहे, पण ठीक आहे, येतं खडकावर पण प्रयत्न केलं तर. हे बघा पपई, हे बघा पपई पिकले, तिला झाडावरच पिकले काढायची, अजून पिकली नाही की. इथे ना दोडके भाजले, दोडका मी लांबून बघितलं आहे सगळे. हे घोसाळू भाजले बघा, हे बघा बघितलं घोसाळू. आणि ही ना हे 2 घोसाळी भाजलेत, बापरे, मी बऱ्याच दिवसातून आले ना. आणि ही रुईची फुलं म्हणतात आमच्याकडे. हळदीच्या दिवशी नवरदेवाला मुंडवळ्या बांधतात त्याच्या, या फुलांच्या. भेटला भाजी तोडायला, तरी पण एवढी भेटली. ते असं बारीक लागतं, ते वाकडं असतं. इकडे लक्षच नाही कोणाचं, माझ्याशिवाय लक्षच नाही कोणाचं. मी आले तरच ही भाजी बिजी तोडणार. बघा वांगीची झाडं कटिंग केली, आता त्याला परत फुलं आलेत. ही कटिंग केली, मोठी होती खूप, त्यांना कटिंग केल्यावर परत फुलं येतात डबल डबल. ही वांगीची झाडं 2 वर्ष पण राहतात. हे जांभळीचं झाड असंच ठेवणार आहे, तोडणार नाही त्याला. आणि याच्यावर घेवड्याचे शेंगा आहेत, पण खूप ऊन आहे ना, कंटाळा आलाय मला आता. हे बघा असं उंचावरच लावावं लागतं, नाहीतर गुरं खातात. हे बघा गुरांनी खाल्लंय कसं. भारी वास आहे, भारी. ही बघा टोमॅटो कच्ची, पपयांची झाडं, ती नंतर पिशूमध्ये लावून मोठी करायची. हे बघा ही मशीन आहे ना, बिना तेलाचं शिजवता येतं याच्यामध्ये. हे बघा याच्यामध्ये आतमध्ये टाकायचं आणि मग शिजवायचं. या मशीनला तेल नाही लागत, सतीश फर्निचर भावाच्या दुकानातून आणले हे. आणि हे बघा ऑनलाईन मागवले रोहितने, सारखं काय ना काय ऑनलाईन मागवतच असते. हे स्वच्छ बॉटल अगोदर पण आणल्या होत्या, परत आणल्या. पहिले मोठ्या झाल्या, आता छोट्या आणल्या. हे सर्वच ऑनलाईन मागवतो. थँक्यू.